हरी ओम. श्री स्वामी समर्थ. मोहोळच्या एका सत्वसंपन्न ब्राह्मणाचा मुलगा अकस्मात मरण पावला. त्यामुळे त्यांनी आणि त्याच्या बायकोनी रडून रडून नुसता आकांत मांडला. लोक त्यांची समजूत काढत होते. काही जण म्हणाले, गावामध्ये एक संन्यासी फिरत असतात, अतिशय तेजस्वी आहेत ते, त्यांना ही हकीकत सांगून बघा, काहीतरी उपाय निश्चित मिळेल. आणि मग हा ब्राह्मण शोध घ्यायला लागला. वाटेमध्ये एक बाई भेटली. ती म्हणाली, चला मी तुम्हाला स्वामी समर्थ दाखवते. मग त्या ब्राह्मणाला घेऊन ती एका गुहेपाशी आली. बरं, ब्राह्मण तिथे प्रार्थना करायला लागला, देवा देवा धावा हो, आता धावा. आणि मग त्याची ती करुणापर हाक ऐकली आणि महाराज समाधी सोडून बाहेर आले. त्या ब्राह्मणाच्या हाताला धरलं आणि म्हणाले, भटजी, तुमच्या मुलाला घोड्यावर बसवून समुद्र तीराकडे पाठवा. अर्थातच या बोलण्याचा अर्थ कुणालाच काहीच समजलं नाही. पण जी बाई ब्राह्मणाला घेऊन आली होती ना, ती म्हणाली, भटजी, तुमचा कार्यभाग झालेला आहे, तुम्ही आता स्वस्थ चित्ताने घरी जा. ब्राह्मण स्वामींना नमस्कार करून घरी आला. अहो, पाहतो तर त्यांचा मुलगा उठून बसलेला दिसला. हो, मग काय, कोण आनंद झाला त्यांना. मुलाला वस्त्रालंकार घातले, घोड्यावरती बसवलं आणि स्वामींच्या दर्शनासाठी म्हणून निघाले. स्वामींची पुष्कळ स्तुती केली, षोडशोपचारे पूजन केलं, ब्राह्मण भोजन घातलं. सर्वांनी स्वामी नामाचा मोठमोठ्यानं जय जयकार केला. पुढे हा ब्राह्मण स्वामी भक्ती करून इहपर सुखास लागला.